नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आतापर्यंत जे काय प्राप्त आहे त्या अनुषंगाने आम्ही एकूण 12 लोकांना नोटीस देऊन तपास कामी समक्ष हजर राहण्यासाठी बोलवलेले आहे. त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होतील त्या आरोपीची संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील, परंतु 12 लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते रामराजे आणि प्रभाकर घारगे यांचा समावेश असल्याचं समजतंय, नेमकं काय सांगाल? तपास चालू आहे, त्यामुळे काही बाबी उघड करणं उचित नाही. त्याबद्दल आपण तपास अंती दोषारोप दाखल होईल त्यानंतर नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आतापर्यंत जे काय प्राप्त आहे त्या अनुषंगाने आम्ही एकूण 12 लोकांना नोटीस देऊन तपास कामी समक्ष हजर राहण्यासाठी बोलवलेले आहे. त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होतील त्या आरोपीची संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील, परंतु 12 लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते रामराजे आणि प्रभाकर घारगे यांचा समावेश असल्याचं समजतंय, नेमकं काय सांगाल? तपास चालू आहे, त्यामुळे काही बाबी उघड करणं उचित नाही. त्याबद्दल आपण तपास अंती दोषारोप दाखल होईल त्यानंतर